नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं सर्वांचं स्वागत आहे आशिष सरकी क्लास या यूट्यूब चॅनलमध्ये. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत शेअर सुद्धा करा. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण अभ्यासणार आहोत इत्या 12वीला असलेली एक फार सुंदर कविता. कवितेचं नाव आहे इंडियन विवर आणि कविता लिहिलेली आहे भारतीय कोकिळा म्हणून ज्यांना ओळखलं जातं अशा सरोजिनी नायडू यांनी. इंडियन विवर्स. विवरचा अर्थ होतो विणकाम करणारा किंवा बुणकाम करणारा, जो धाग्यांपासून कपडा बनवतो. ही कविता लिहिलेली आहे प्रसिद्ध कवयित्री सरोजिनी नायडू यांनी. सरोजिनी नायडूबद्दल बोलायचं झाल्यास त्यांच्याबद्दल एक गोष्ट नेहमी म्हटली जाते. सरोजिनीज पोएम्स हॅड इंग्लिश वर्ड्स बट अँड इंडियन सोल. त्यांच्या कविता जरी इंग्लिशमध्ये असल्या तरी त्या कवितेचा आत्मा, त्या कवितेचा गाभा जो आहे तो इंडियन असतो. त्यांना बुलबुल ऑफ इंडिया म्हणजे बुलबुल हिंद किंवा नाईटिंगेल ऑफ इंडिया म्हणून सुद्धा ओळखलं जातं. 1925मध्ये त्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्ष बनल्या. त्यांचे काही फेमस पोएट्री बुक्स होते, जसे द गोल्डन थ्रेशोल्ड, दी बर्ड ऑफ टाईम आणि दी ब्रोकन विंग. हे त्यांची गाजलेली पुस्तके. An introduction to the poem. Indian Weaver by Sarojini Naidu is a short poem consisting of 3 stanzas having 4 lines each. The poet talks about 3 types of dresses that Indian weavers weave at 3 particular times of the day. Metaphorically, each time and the dress weave in that time symbolizes a particular stage of life. म्हणजे तेच की या कवितेमध्ये जीवनाच्या वेगवेगळ्या अवस्था सांगितलेल्या आहे, स्टेज सांगितलेले आहे, जसं बालपण, तारुण्य आणि म्हातारपण. आणि हे सांगण्याकरता सरोजिनी नायडू यांनी विशिष्ट प्रकारचे ड्रेस आणि विशिष्ट वेळेच्या माध्यमातून या गोष्टी आपल्याला सांगितलेल्या आहे. ही पोएम क्वेश्चन आन्सर फॉर्मॅटमध्ये आहे किंवा कन्व्हर्सेशनल टोनमध्ये असं आपल्याला म्हणता येईल. कवयित्री सरोजिनी नायडू ही प्रश्न विचारते इंडियन विवरला आणि इंडियन विवर जे आहे म्हणजे विणकाम करणारे हे त्याचं उत्तर देतात. स्टांजा फर्स्ट. Weaver weaving at a break of day, why do you weave a garment so gay? Blue as a wing of icon wild, we weave the robes of newborn child. We weave the robes of newborn child. विवर जो आहे म्हणजे विणकाम करणारा, तो त्याचं काम करत आहे. आणि त्याचं काम तो कधी करत आहे तर तो त्याचं काम करतोय अगदी सूर्योदयाच्या वेळी. सूर्योदय म्हणजे काय तर एका नवीन दिवसाची सुरुवातच. आणि या नवीन दिवसाची सुरुवात सूर्योदयाने होते. आणि या सूर्योदयाच्या वेळी जेव्हा सूर्य उगवतो आहे अशा वेळेला तो विणकर त्याचं काम करतो आहे म्हणजे कपडे विणतो आहे. पोएट त्याला विचारतो, सरोजिनी नायडू त्यांना विचारते, व्हाय डू यू व्ह्यू अ गारमेंट सो गे, ब्ल्यू ॲज द विंग ऑफ आयकॉन वाईल्ड. तुम्ही इतक्या आनंदीपणे का बरं ते गारमेंट म्हणजे जो कपडा आहे तो विणत आहात, तुम्ही इतके आनंदी का बरं आहात? आणि तो कपडाचा जो कलर आहे ना तो इतका ब्ल्यूइश आहे की किंगफिशरचा जो कलर आहे, किंगफिशर पक्ष्याचा, त्याच्या पंखावर जो कलर असतो ब्ल्यू, तसा तो कपडा दिसत आहे. त्यावर इंडियन विवर्स जे आहे विणकाम करणारे ते उत्तर देतात. ते म्हणतात की हो, आम्ही फार आनंदी आहे कारण आम्ही एका छोट्या मुलाचे कपडे विणत आहे, म्हणून ते फार आनंदी आहे असं त्यांना म्हणजे कवयित्रीला ते सांगतात. फर्स्ट स्टांजा इज अबाउट द बिगिनिंग ऑफ लाईफ, दॅट इज द फर्स्ट स्टेज अँड दॅट इज बर्थ. म्हणजे फर्स्ट स्टांजा कशाबद्दल आहे तर जीवनाचा प्रवास जिथून सुरू होतो, जन्माबद्दल फर्स्ट स्टांजा आहे.
आणि या स्टांजाची सुरुवात कधी होते, तर या स्टांजाची सुरुवात सूर्योदयापासून होते. म्हणजे सूर्य जे आहे हे कवीने एक सुरुवात म्हणून वापरलेलं आहे. दिस स्टेज इज फुल ऑफ होप, हॅपीनेस, प्युरिटी अँड ब्युटी. यामध्ये सर्व प्युअर असतं, ब्युटिफुल असतं. देअर इज नो सॉरो. या स्टेजमध्ये जीवनात, या अवस्थेमध्ये जीवनामध्ये कुठलंच दुःख नसतं. म्हणजेच या अवस्थेमध्ये सर्व काय असतं, तर स्वीट आणि हॅप्पी असतं. सर्व आनंदीमय जीवन असतं पहिल्या स्टेजमधलं, असं कवयित्री आपल्याला इथे सांगते. त्यानंतर जी स्टेज येते ती येते दुसरी स्टेज. वीवर्स विविंग ॲट अ फॉल ऑफ नाईट, वाय डू यू व्ह्यू अ गारमेंट सो ब्राईट, लाईक द प्लम्स ऑफ पीकॉक पर्पल अँड ग्रीन, वी व्ह्यू द मॅरेज व्हील्स ऑफ अ क्वीन. कवयित्री दुसऱ्या स्टँजामध्ये कवयित्रीला काही प्रश्न पडतात. ती पुन्हा त्या विवरला, विणकाम करणाऱ्याला भेटते, जो त्याचं काम नेहमीप्रमाणे करत असतो. पण यावेळेला तो त्याचं काम जे करतो ते काम सकाळची, ती वेळ जी असते ती सकाळची असते का, नाही, तर ती वेळ असते ॲट अ फॉल ऑफ नाईट, म्हणजे सूर्य मावळत आहे अशी सायंकाळची वेळ असते ती, जेव्हा थोडं अंधार पडत आहे. आणि हीच ते वेळ असते जेव्हा आपले भारतीय लग्न होतात. याच वेळेवर बरेचसे लग्न होतात. पोएट पुन्हा त्यांना प्रश्न विचारते, त्या विणकाम करणाऱ्याला पोएट पुन्हा प्रश्न विचारते आणि वीवर त्याचे आन्सर पण देतात. वाय डू यू व्ह्यू अ गारमेंट सो ब्राईट, लाईक दी प्लम्स ऑफ अ पिकॉक पर्पल अँड ग्रीन. म्हणजे जे पिकॉकचं फिरर असते, पिकॉकचं जे पंख असते मोराचं, त्याप्रमाणे तुम्ही इतके गारमेंट्स का बरं विणत आहात. पर्पल आहे, ते ग्रीन आहे, बघा थोडं तुम्हाला दिसेल. तर असे का बरं गारमेंट्स तुम्ही तयार करत आहात. तर व्ह्यूवर त्यावर आन्सर देतात. ते काय म्हणतात, वी व्ह्यू दी मॅरेज व्हील्स ऑफ अ क्वीन. म्हणजे आम्ही काही साधंसुद्धा गारमेंट नाही तयार करत आहोत, साधासुद्धा कपडा नाही आहे, तर हा राणीचा, लग्नाचा आम्ही कपडा तयार करत आहोत. राणी करता आम्ही लग्नाचा कपडा तयार करत आहोत. सेकंड स्टँजा इज अबाउट दी सेकंड स्टेज ऑफ लाईफ, दॅट इज अडल्टहूड. तारुण्य. तारुण्यामध्ये कसं ना, माणूस एकदम जोशमय असतो, तो रिस्क घेतो तारुण्यामध्ये आणि प्रगती साधण्याचा प्रयत्न करतो. याच तारुण्यामध्ये माणसाचं लग्नसुद्धा होतो. म्हणजे फॅमिली पण एक तयार होते किंवा फॅमिलीमध्ये पण माणूस गुंततो, एक नवीन आयुष्य जगायला सुरुवात करतो या स्टेजमध्ये माणूस. कलर पर्पल अँड ग्रीन सिम्बॉलाइज बोथ सॉरो अँड हॅपीनेस. म्हणजे ही अशी स्टेज असते की ज्यामध्ये दुःख पण असतं, काही सॉरो पण असतात, आणि या स्टेजमध्ये सुख पण आपल्याला बघायला मिळतो. ती कुठली स्टेज असते, तर तारुण्याची स्टेज असते. या स्टेजमध्ये काही अपडाऊन पोझिशन किंवा अपडाऊन गोष्टी पण आपल्यासोबत होत असतात. कधी आपल्याला फार खुशी येत होते, तर कधी थोडं दुःखसुद्धा होतं. ते म्हणतात ना, कभी खुशी कभी गम, त्याच पद्धतीची ही स्टेज असते जीवनातली. लाईफ इज कलरफुल इन दिस स्टेज अनलाईक ब्ल्यू इन फर्स्ट स्टेज. पहिल्या स्टेजमध्ये कपडे जे होते ते फक्त ब्ल्यू कलरचे होते, कलरफुल नव्हते. पण या स्टेजमध्ये लाईफ ही कलरफुल आहे. स्टांजा जो तिसरा आहे त्यामध्ये जर बघितलं तर असं लक्षात येतं की स्टांजा थर्डमध्ये जे व्ह्यूअर्स आहे ते एकदम स्टील, शांत झालेले असतात एकदम, आणि एक नर्वसनेस त्यांच्यामध्ये आपल्याला दिसतो. तर पोएट फाइंड्स, कवीला आढळून येतं, व्हीवर्स विविंग सॉलम अँड स्टील. म्हणजे ते एकदम शांतपणे आणि निरागसतेने, कुठलंच त्यांच्या चेहऱ्यावर असे हावभाव दिसत नाही, ते फार सिरियस झालेले आहे, दुःखी झालेले आहे असं वाटतं कवयित्रीला, आणि त्यांचं विणण्याचं काम सुरू आहे. पोएट आस, व्हॉट डू यू इन दी मूनलाईट चिल. म्हणजे खूप अंधार पडलेला आहे, मध्यरात्रीची वेळ आहे, आणि या अशा मध्यरात्री तुम्ही काय विणत आहात असा प्रश्न पडलेला आहे. व्हाईट ॲज दी फिदर ऑफ व्हाईट अँड व्हाईट ॲज अ क्लाउड. आणि ही मध्यरात्री आहे, या मध्यरात्री देखील हे विणकर त्यांचं काम करत आहेत, आणि जी कापड ते विणत आहे ते कसं आहे,
तर एका पंखा जो असतो, पंख एका पक्षाचा पंख, त्या पंख जे आहे त्याप्रमाणे व्हाईट ढगाप्रमाणे क्लाउडप्रमाणे ते व्हाईट आहे, म्हणजे त्यामध्ये कुठलाच कलर नाही, ते इमोशनलेस वाटतं आहे, कलरलेस वाटतं आहे. तर व्ह्यूवर आन्सर करतात त्यावर, जे विणकाम करणारे आहे ते त्यांचं उत्तर देतात. ते म्हणतात वी व्ह्यू अ डेड मॅन श्राऊड, फ्युनरल श्राऊड. ते काय म्हणतात की जो मरणाला जो कपडा लागतो ना, मरण झाल्यानंतर व्यक्तीला ज्यामध्ये गुंडाळलं जातं कफन, ते कफन आम्ही विणतोय. त्यामुळे ते जे विणकर आहे त्यांच्या डोळ्यामध्ये किंवा त्यांच्या चेहऱ्यावर कुठलंच हावभाव किंवा कुठलंच हॅपीनेस कवयित्रीला दिसत नाही. हेन्स द थर्ड स्टांजा इज अबाउट दिस थर्ड स्टेज ऑफ लाईफ, दॅट इज डेथ ऑर एंड. म्हणजे जीवनाचा एंड जो आहे, डेथ, त्याबद्दलच थर्ड स्टांजा आहे. In this stage, life is emotionless, इमोशनलेस झालेली असते लाईफ या स्टेजमध्ये. जसं क्लाउड जसं व्हाईट असतं, दुसरा कुठलाच कलर त्यामध्ये नसतो, त्याप्रमाणे ती इमोशनलेस झालेली असते. इन अ नटशेल, थोडक्यात असं म्हणता येईल. पोएट डिस्क्राइब 3 stages of life with the help of 3 dresses and 3 different times. Thank you for watching, and for more videos please subscribe the channel.